डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. खरं सांगायला गेलं तर आजची पोटनिवडणूक आपल्यासाठी आनंदाची नाही आहे, कारण की गेल्या 6 महिन्यात आपल्यावर खूप वाईट प्रसंग आला. ऑक्टोबरमध्ये आपण आपले सर्वस्व व या ठिकाणचे व रावरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते शिवाजीराव कर्डिले साहेब यांना आपण गमावलं. भाचा उदयनराजे कोतकर यानं अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराची सांगता सभा गाजवली आहे. आजोबा स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक भाषणानं त्यानं सर्वांनाच साथ घातली. माझे आजोबा स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या शेवटच्या काळात मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत होतो. त्या काळात त्यांचा सहवास मोठ्या प्रमाणात लाभला. ते सतत एकच सांगत, मला जनतेत जायचंय, लोकांच्या गाठी भेटी घ्यायच्या. जनतेप्रती त्यांचं प्रेम अतिशय महान होतं. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणायचे. स्नेहभोजनाचं आयोजन करून समाजातील सर्व घटकांशी त्यांनी आपुलकीचं नातं जपलं. जनतेप्रती त्यांची बांधिलकी, कर्तव्यनिष्ठा आणि मूल्याधिष्ठित विचार आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत, असंही उदयनराजे कोतकर यानं म्हटलंय. माझे आजोबा शिवाजीराव कर्डिले यांचं एक मोठं स्वप्न होतं की अक्षय कर्डिले यांना आमदार म्हणून पाहायचं. त्यांच्या हातून जनतेची सेवा घडावी, हीच त्यांची इच्छा होती. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आहे. त्यामुळं अक्षय कर्डिले यांचा विजय म्हणजे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना खरी आदरांजली, असंही उदयनराजे कोतकर यानं म्हटलंय. या सांगता सभेला मोठ्या संख्येनं नागरिक, युवक, महिला यांची हजेरी होती. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कर्डिले साहेब असताना अक्षयदादा आमदार बनणे खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांना देखील याचा खूप आनंद झाला असता. पण जसं आपल्याला माहिती आहे की नियतीच्या पुढं, नशिबाच्या पुढं आपलं काही चालत नाही. पण एवढं सांगेन की साहेब आपल्यात नाही आहे, पण त्यांचा विश्वास, मूल्य, तत्व हे आपल्यात आहे. आणि आपण अक्षयदादांच्या रूपाने त्यांचे विचार सदैव जिवंत ठेवू आणि चांगल्या पद्धतीने, चांगल्या लीडने. आपण पाहिलं की खूप जण म्हणतात भावी आमदार, तर भावी आमदार आमदारच झालेत, पण आपण ही निवडणूक हलक्यात न घ्यायला पाहिजे. कारण की काल फडणवीस साहेबांची सभा झाली आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्यावर आहे की सर्वांना वाटतं की आपलं लीड किती. तर निवडून तर येणारच आहेत, फक्त चांगल्या लीडनी, चांगल्या मताधिक्याने आपण निवडून येऊ. आणि अक्षयदादा तर आपल्या कुटुंबासारखेच आहेत, मला सांगायची गरज नाही. आमच्या वैयक्तिक कुटुंबात देखील, जर आम्ही एवढं मोठं कुटुंब आहे त्याच्यामध्ये देखील 12 वाजता जेव्हा ज्यांचा पण वाढदिवस असतो तर सगळ्यात आधी सगळे विसरतात, पण अक्षय मामांचा फोन 12 वाजता सगळ्यांना येतो. कोणाचं काय असू, केक घेऊन येणार, म्हणून ते सगळ्यांना कुटुंबासारखे मानतात. आणि एवढं सांगतो की आपल्याला कर्डिले साहेबांचा वारसा जपायचा आहे. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.